भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। ही संक्रांत तुम्हाला सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना। तर आज ना मी मस्त अशी भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवणार आहे। तर आता माझी देवपूजा वगैरे झाली आहे, ते तुम्हाला मी दाखवते। तर इथे मस्त अशी सकाळची छान अशी मस्त सुंदर प्रसन्न वाटणारी पूजा झाली आहे। मस्त आनंदाला मनाला समाधान मिळत आहे। खूप छान आणि खूप अशी प्रसन्न वाटत आहे। सकाळी सकाळी पूजा केली की छान वाटते। मस्त छान असा देवांना साफ करून मस्त त्यांचे अंघोळ्या वगैरे करून पूजा वगैरे घालून केली आहे। तर इथे मी ना भोगीची भाजी बनवण्यासाठी मटार, वांगी, बटाटा, टोमॅटो, गाजर, पावटा, कोथिंबीर, कढीपत्ता तसेच कांदा वगैरे कापून घेतला आहे। तीळ घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी बाजरीच्या पिठावर वतोणी वगैरे घेतला आहे आणि आता इथे मी भाजी बनवत आहे। तर मी तुम्हाला थोडीशी भोगीबद्दल माहिती देत आहे। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो। उद्या मकर संक्रांत आहे आणि आज भोगी आहे। तर भोगी आणि मकर संक्रांत दोन्ही सण कृषी संबंधित आहेत। या काळात गाजर, मटार, वांगी, पावटा हे पीक ना भरघोस पिकतात। तर भोगीच्या दिवशी ह्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकले जातात। तसेच तीळ लावून बाजरीची भाकरी लोण्यासह खाण्याची प्रथा असते। तर बाजरी आणि तीळ हे दोन्हीही उष्ण गुणधर्माचे आहेत। ते थंडीत तापमान उष्ण ठेवण्याचे काम करतात। म्हणून भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी अवश्य खाल्ली जाते महाराष्ट्रामध्ये। तर इथे मी ना भाजी वगैरे झाली आणि मस्त अशा तीळ लावून बाजरीच्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या आहेत। तर भाकरी पण इथे माझ्या झाल्या आहेत आणि मी ना इथे देवाला नैवेद्य वगैरे काढून घेतला आहे आणि मी आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आहे। बनवणार आहे मी तिळगुळाची चिक्की बनवून घेत आहे। तर इथे मी चिक्की बनवण्यासाठी तीळ घेतले आहेत, त्या चिक्कीचा गूळ आहे, थोडा तूप आहे, पोळीपाट पण घेतलेला आहे आणि उलटणं पण घेतलं आहे। तर आता मी तिळगुळ बनवून घेते। तर इथे मी ना मस्त असे तीळ ना छान असे भाजून घेत आहे मंद आचेवर। तर अशा प्रकारे मस्त मी छान असे जास्त खरपूस पण नाही, वरच्यावरच कमी आचेवरच भाजून घेतले आणि हे ना गावरान तीळ आहेत आपले बिना पॉलिशचे। इथे मी ना मस्त असता पोळीपाटाला तूप लावून घेत आहे, कारण चिक्की मी पोळीपाटावरच बनवणार आहे आणि इथे याला बेलनला पण मी तूप लावून घेतलं आहे, म्हणजे आपली चिक्की चिकटणार नाही म्हणून असं पोळीपाटला तूप लावून घ्यायचं। तर तीळ भाजले ते मी डिशमध्ये काढून घेतले आणि आता मी तो चिक्कीसाठी पाक लागतो ना तो बनवून घेते। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये थोडासा तूप टाकून घेते। तर इथे मी तूप वगैरे टाकून घेतला आहे। आता हा गूळ टाकून घेऊ आपण। तर अशा प्रकारे गूळ ना छान असा वितळून द्यायचा, मस्त पाक तयार करून घ्यायचा। तर आता आपला पाक पण रेडी झाला आहे। झटपट करावं लागतं हे, तर पाक बिघडला ना तर आपली चिक्की पण बिघडेल। आता मी याच्यामध्ये तीळ मिक्स करून घेतले आहेत। गरम असतानाच आपल्याला आता ते पोळीपाटवर ओतून घ्यायचं आहे। तर सर्व मिश्रण मी ना मस्त असा पोळीपाटवर ओतून घेतलं आहे। तर इकडे पहा मी मस्त अशी चिक्कीची पोळी लाटून घेतली आहे। आता त्याच्या चिक्क्या पाडून घेते। तर इथे मिस्टर मला चिक्क्या पाडून देत आहेत। तर बघा किती छान मस्त अशा वळ्या पाडून दिल्या आहेत यांनी मला मदत केली चिक्की बनवताना। तर बघा किती छान अशा चिक्क्या तयार झाल्या आहेत आणि अजिबात पोळीपाटला चिकटली नाही आणि मस्त अशी कुरकुरीत बघा छान अशी मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। तुम्हाला दाखवते एक तोडून, पाहिली ना किती छान आणि किती मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे। तुमचा पण झाला असेल ना सर्वांचा तिळगुळ। तर हा तिळगुळ ना तुमच्या सर्वांसाठी मी पाठवत आहे। माझा तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड बोला आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्याशी गोड राहू द्या। तसेच माझा तीळ अजिबात सांडून देऊ नका आणि माझ्याशी अजिबात वाईट राहू नका, भांडू नका। चला मग तो बाजारात चिक्की वगैरे बनवली आणि उद्याची तयारीसाठी मी ना साहित्य आणायला गेले होते। उद्या संक्रांतीची पूजा वगैरे करून घ्यायची आहे। तर दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं आहे ते। शुगर मांडण्यासाठी शुगर आणले आहेत। बघा असेच असतात ना, तुमच्या घरी वेगळे असतील। ते आणले आहेत 5। तसेच फुलं पण लागणार आहे, ते पण आणले आहेत। एक गुलाबाचं फूल आणलं आहे मी इथे आणि इथे ते शुगरमध्ये टाकण्यासाठी जे साहित्य असते ना
त्याचा वाटा घेऊन आले आहे. तर आता आमची सर्व कामं वगैरे आवरून झाली आहेत. आता आम्ही ना मस्त मेहंदी काढून घेत आहोत. तर पहिल्यांदा मी ना माईच्या हातावर मस्त अशी मेहंदी डिझाईन काढून घेत आहे. बघू शकता माईच्या हातावर मी अशी मस्त मेहंदी काढली आहे. मला काही जास्त मेहंदी डिझाईन येत नाही, जशी येत आहे तशी मी काढली आहे. तर बघा किती मस्त आणि कशी काढली ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता मी माझ्या हातावर मेहंदी काढून घेत आहे. इथे माझ्या हातावर अशा प्रकारे डिझाईन काढली आहे. साधी सिंपलच आहे, मला काही एवढी खास वगैरे डिझाईन येत नाही. तर तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटली, मेहंदी डिझाईन, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता मी व्हिडिओचा करते एंड. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.